गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन, क्लास रेकॉर्ड होतोय. झाले सगळ्यांची अटेंडन्स लावून? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आज मॅथचा लेक्चर आहे. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायची आहे. मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके, लेट्स स्टार्ट करूया आपण. So today we are going to start new lesson. Okay, lesson number 10, measuring time. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसनचं नाव आहे मेजरिंग टाइम. या लेसन मध्ये आपल्याला टाइम मेजर करायला शिकायचंय. ओके, टाइम कसा मेजर करायचंय त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचंय. ओके, तर फर्स्ट तुम्हाला रिव्हिजन मध्येच प्रॉब्लेम सेट दिलेला आहे, तो आपण पहिले सॉल्व्ह करूया. ओके, सगळ्यांनी नोटबुक ओपन करा आणि टेक्स्टबुक सुद्धा ओपन करायचंय. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलं इथे, राईट द टाइम शोन इन इच क्लॉक इन द बॉक्स गिवन बिलो इट. आता तुम्हाला खाली डिफरंट क्लॉक्स दिलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाइम शो केलेला आहे. सगळ्या क्लॉक मध्ये वेगळा वेगळा टाइम तुम्हाला शो केलेला आहे. आपल्याला तो टाइम काय करायचा आहे, ओळखायचा आहे आणि त्या बॉक्स मध्ये लिहायचा आहे. ओके, चला, तर सगळ्यांना टाइम तर आयडेंटिफाय करता येत असेल ना, टाइम सगळ्यांना समजत असेल. ओके, तर बघा, फर्स्ट क्लॉक आहे, त्याच्यामध्ये टाइम काय झालाय कोण सांगणार मला. बघा, सगळ्यांना दिसतंय क्लॉक मध्ये 2 हँड्स आहेत. ओके, एक मिनिट हँड आहे आणि एक आवर हँड आहे. ओके, एक तास काटा आहे आणि एक मिनिट काटा आहे. ओके, तर सगळ्यांनी पहिले बघा, आवर हँड कोणाच्या मध्ये, 2 आणि 3 च्या मध्ये. ओके, आणि जो मिनिट हँड आहे तो कुठे आहे, 5 वर आहे. ओके, तर मला कोण सांगणार काय टाइम झालाय. चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, किती टाइम झालाय कोण सांगणार मला. येस, 2:25, पण आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचंय, तसं टाइम नाही लिहायचंय आपल्याला. 2:25 तो समजला मला टाइम, पण आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचंय. कोण सांगणार, अनुज सांग बा. अनुज, काय टाइम झालाय फर्स्ट क्लॉक मध्ये. माझा आवाज येतोय? 2:25. 25 मिनिट 2 पास्ट. ओके, उलट बोललास तू. काय ना, Okay. 25 मिनिट टू पास 2, 25 मिनिट्स पास 2 असा आन्सर येणार आहे. ओके, तर बघा काय आन्सर येणार आहे तुम्हाला बोर्डवर दाखवते. बघा, सगळ्यांना बोर्ड दिसतोय, इथे क्लॉक काढलेला आहे. ओके, 12, 6, 3, 9. ओके, तर तो जो 1, 2, 4, 5, 7, 10, 11. ओके, जो इथे अवर हँड आहे, अवर हँड तो कुठे, 2 आणि 3 च्या मध्ये. ओके, आणि जो मिनिट हँड आहे तो 5 वर आहे. ओके, कितीवर आहे, 5 वर. ओके, आता बघा, तर काय लिहिणार तुम्ही, जो अवर हँड आहे 2 आणि 3 च्या मध्ये, मग आपण काय घेणार, 2, म्हणजे 2 o'clock होऊन गेलेत. ओके, काय आपण इथे अजून काय आपण इथे समजणार, 2 वाजून गेलेत.
आता 2 वाजून किती मिनिटं झालेले आहेत? 2 o'clock झालेत. पण 2 o'clock होऊन किती मिनिट्स झालेले आहेत? 5 वर आलंय ना, म्हणजे किती मिनिट्स आलेत बघा, प्रत्येकामध्ये किती 5 चा डिफरन्स आहे. त्याचा 5, 10, 15, 40 आणि इथे काय 25. किती मिनिट झाले? 25. तर आन्सर काय? आन्सर काय लिहिणार आहे तुम्ही? 25 मिनिट्स, 25 मिनिट्स पास्ट 2. ओके, काय लिहिणार तुम्ही? 2 वाजून 25 मिनिटं झाले. ओके, समजलं सगळ्यांना? 25 मिनिट्स पास्ट 2 कळालं सगळ्यांना कसं लिहायचंय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आता नेक्स्ट क्लॉक मधला टाइम तुम्ही सांगा मला. चला, नेक्स्ट क्लॉक मध्ये किती टाइम झालाय कोण सांगणार मला? कुशाल सांग. सॉरी, आदेश. आदेश सांग किती टाइम झालाय सेकंड क्लॉक मध्ये? बघा, सेकंड क्लॉक मध्ये जो अवर हँड आहे तो कशावर आहे बघा? 8 वर आलाय. आणि मिनिट हँड कुठे चाललाय? 10 वर आहे. तो कोण सांगणार मला किती टाइम झालाय? प्रमिता सांग किती टाइम झालाय? चला पटकन माइक ऑन करा आणि मला आन्सर सांगा पटापट. 8 past 8 8 past 50 minutes. 8 पास्ट नाही झालंय अजून. बघ, 8 वाजायचेत अजून, 8 o'clock व्हायचेत अजून. किती झालंय? 50 मिनिट्स पास्ट 7. काय झालंय? 50 मिनिट पास्ट 7. ओके, कारण 8 वाजायला अजून 20 मिनिट्स आहेत. किती? सॉरी, 10 मिनिट्स आहेत. ओके, मग बघा, 8 आणि 7च्या मध्ये आहे तो. जरा 8 वर गेलेला आहे तो, म्हणजे पण इथे 8 नाही वाजलेत. ओके, 8 जवळ गेलेला आहे तो. जो अवर हँड आहे तो 8 जवळ गेलाय, पण अजून 8 नाही वाजलेत. ओके, तर आपण काय लिहिणार? किती मिनिट्स आहेत बघा? 10 वर मिनिट हँड आहे, म्हणजे किती मिनिट्स झाले? 50 मिनिट्स. ओके, 50 मिनिट्स झालेले आहेत. मग आपण काय लिहिणार? 50 मिनिट्स पास्ट 7. 7 वाजून 50 मिनिट झालेले आहेत, असं आपण लिहिणार आहे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर थर्ड मध्ये बघा. थर्ड मध्ये इझी आहे. अवर हँड 8 वर आहे आणि मिनिट हँड आहे तो 1 वर आहे, म्हणजे आपण इझी लिहू शकतो. काय लिहिणार? 5 मिनिट्स पास्ट 8. ओके, 8 वाजून 5 मिनिट झालेत, म्हणजे 5 मिनिट्स पास्ट 8. ओके, त्याच्यानंतर लास्ट. लास्ट मध्ये बघा, 5 वर आहे अवर हँड आणि 8 वर मिनिट हँड आहे. तर आपण काय लिहिणार? 48 वर आहे, म्हणजे काय किती मिनिट झाले? 40 मिनिट्स झाले. ओके, सगळ्यांनी काउंट करायचे. 5, 10, 15. सगळ्यांना माहिती आहेत ना कसे काउंट करायचे? तर 50 काय बोलणार आपण? 40 मिनिट्स पास्ट 4. काय लिहिणार आपण? 50 मिनिट पास्ट 4, कारण अजून 5 o'clock झालेले नाहीये. पूर्ण 5 वर नाही आलाय हा वर हँड, थोडासा मागे आहे. बघा, 5 वर आलेला नाही, थोडासा मागे, म्हणून अजून 5 o'clock व्हायचे आहेत. म्हणून आपण काय लिहिणार आहे? 40 मिनिट्स पास्ट 4. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना फर्स्ट क्वेश्चन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आणि लिहायचं कसं ते कळालं का? तुम्ही उलट सुलट करताय, तसं नाही लिहायचंय. पहिले मिनिट्स लिहायचे, किती मिनिट झाले. आता लास्ट मध्ये बघा किती मिनिट झाले? 40 मिनिट्स झालेले आहेत. तर 40 मिनिट्स, त्याच्यानंतर 40 मिनिट्स किती वाजून झालेले आहेत? पास्ट 4. 4 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. 4 वाजून 40 मिनिट झालेले आहे, असं लिहायचंय तुम्हाला. ओके, या सिस्टमॅटिक याच्यामध्ये लिहायचंय. कळालं सगळ्यांना? कळालं का? लास्ट वाल्याचा आन्सर लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. हे जे आन्सर आहे लास्ट वाल्या क्लॉकचं, ते तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला बाकीचे आन्सर लिहिता येईल. पटकन सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या ब्लॅकबोर्ड वरचं लास्ट वाल्याचा आन्सर, लास्ट क्लॉक वरचा आन्सर. completed.
ओके. आता सेकंड क्वेश्चन बघा, इथे काय दिलंय. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला आवर हँड आणि मिनिट हँड दाखवायचं आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे टाइम किती झालेला आहे, पण आपल्याला ते शो करायचं आहे हँडच्या मदतीने. ड्रॉ द हँड ऑफ ए क्लॉक टू शो टाइम गिवन इन द बॉक्स. तर त्या क्लॉक मध्ये आपल्याला शो करायचंय. आता इथे त्यांनी दिले 4:30. आता 4:30 कसं शो करणार तुम्ही? 4:30 कसं शो करणार? चला मला कोण सांगणार? आवर हँड कुठल्या नंबरवर असेल आणि मिनिट हँड कुठल्या नंबरवर असेल? कोण सांगणार मला? ओके, अंतरा सांग. 4:30 साठी जो तास काटा आहे तो कुठे असेल आणि मिनिट काटा कशावर असेल? कुठला टीचर? 4:30. 4:30. 4:30 वाजलेत. आता 4:30 वाजले हे तुला घड्याळात दाखवायचे, तर तू कुठे कसं दाखवणार? 4 वर कुठला काटा येईल? छोटा. छोटा. पण त्याला कुठला काटा बोलतात? तास काटा बोलतात. कुठला काटा? तास. आणि जो मोठा काटा असेल तो कशावर येईल? पावर. कशावर? 6 वर. ओके, बरोबर. 6 वर. तर त्याला मिनिट काटा बोलतात. ओके, माईक ऑफ करा. तर बघा कसं तुम्ही शो करणार. हा क्लॉक काढलेला आहे. इथे 12 आहे, इथे 6, 3, 9, सगळ्यांनी घरी ड्रॉ करायचंय. ओके. आता आपल्याला इथे सांगितलंय की 4:30. काय सांगितलंय? 4:30. ओके, 4:30. आता 4:30 साठी पहिले जो हवर अँड आहे छोटा वाला तो कुठे असेल? 4 वर असेल. कुठे असेल? 4 वर असेल. ओके. आणि 30 साठी कुठला नंबर येईल? इथे 5, 10, 15, 20, 25 आणि इथे 6. इथे काय ना 30 येणार. मग इथे आपण 6 वर मोठा वाला येणार. ओके, याला बोलणार 4:30. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर काय दिलंय बघा, 9:15. 9:15. ओके. आता कोण सांगणार मला 9:15 म्हणजे किती टाइम झाला? कोण सांगणार मला? 9:15 किती टाइम झाला? कोण सांगणार मला? 9:15. क्वार्टर म्हणजे काय? क्वार्टर म्हणजे काय? 1/4 ना. क्वार्टर म्हणजे 1/4. यस. आदेश सांग किती टाइम झाला 9:15 म्हणजे? 3 quarter 9 past. नाही. 9:15 म्हणजे काय बघा. आता बघा, आपले जे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की 1 hour मध्ये किती मिनिट्स असतात? कोण सांगणार मला? 60 मिनिट्स असतात. हे सगळ्यांना माहिती आहेत. ओके, किती मिनिट्स असतात? 60 मिनिट्स असतात. आता आपल्याला या 60 मिनिटचं काय काढायचं? क्वार्टर. क्वार्टर म्हणजे 1/4. आपण आधीच बघितलं फ्रॅक्शन मध्ये. क्वार्टर म्हणजे 1/4. आता 60चा क्वार्टर काय असणार आहे? 4 ने डिवाइड करा 60 ला. चला, 4 1 जा 4, 4 15 जा 16. ओके, तर किती मिनिट्स आले? 50 मिनिट्स आले. ओके, किती मिनिट्स आले? 15 मिनिट्स आले. ओके, तर तुम्हाला काय सांगितलंय? क्वार्टर पास्ट 9 म्हणजे 9:15 झाले. कळालं तुम्हाला? काय दाखवायचं तुम्हाला? 9:15 झालेत. 9 o'clock होऊन गेलेत आणि 50 मिनिट झालेत. आणि मग इथे तुम्हाला ते शो करायचं. इथे 12, इथे 6, इथे 3 आणि इथे 9. ओके, मग 9 वर काय करणार? 9 वर हवर हँड येणार. छोटावाला हँड हवर वर येणार. सॉरी, 9 वर येणार आणि मोठावाला 15 वर येणार. इथे 3 वर. कळालं सगळ्यांना? 9:15. 9:15 कळालं का सगळ्यांना? 1 आवरचे किती मिनिट्स असतात? सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. 1 hour = 60 मिनिट्स. 1 hour = 60 मिनिट.
1 hour इक्वल टू 60 मिनिट. सगळ्यांनी नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. 1 hour इक्वल टू 60 मिनिट्स. केलं सगळ्यांनी? आता या 1 hourचं जर तुम्ही क्वार्टर काढलं, 1 hourचं क्वार्टर काढलं तर 60चं क्वार्टर किती येणार? 15. आता आपण बघितलं 15 मिनिट्स. ओके. जर हाफ काढलं, 60चा हाफ काय येणार? 60च्या हाफ किती येणार? 30 मिनिट्स येणार. किती येणार? 30 मिनिट्स. आणि जर 1 hourचे तुम्ही 3 क्वार्टर काढले तर तुम्हाला किती आन्सर येणार? 3 क्वार्टर इज ए 45 मिनिट्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. हे इम्पॉर्टंट आहे. चला पटकन नोट डाऊन करून घ्या. कम्प्लिटेड. 1 hour इक्वल टू 60 मिनिट. आता 60 मिनिटचा जर क्वार्टर केला म्हणजे 60ला तुम्ही 4 डिवाइड केला तर तुम्हाला 15 आन्सर मिळेल, म्हणजे 15 मिनिट. जर तुम्ही 60ला हाफ म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला काय येणार? 30 मिनिट्स येणार. आणि 3 क्वार्टर 3 डिवाइड बाय 4 नी जर तुम्ही त्याला 1 hour 60 मिनिट्सला जर डिवाइड केलं तर तुम्हाला 45 मिनिट्स मिळतील. कम्प्लिटेड. ओके. चला आता नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला इथे? क्वार्टर टू 5. चला आता मला हे कोण सांगणार? क्वार्टर टू 5 कशावर कशावर येईल? चला कोण सांगणार मला? क्वार्टर टू 5. अनुज सांग. क्वार्टर टू 5 आवर हँड कशावर येईल आणि मिनिट हँड कशावर येईल? क्वार्टर टू 5. आवर हँड 5 वर आणि मिनिट हँड 3 वर. येस, व्हेरी गुड. ओके. कळालं सगळ्यांना? 5 वर आवर हँड येईल आणि मिनिट हँड कशावर येईल? 3 वर येईल. ओके. नेक्स्ट काय दिलंय बघा? 20 मिनिट पास्ट 11. चला हे कोण सांगणार मला? 20 मिनिट्स पास्ट 11. आदेश सांग. 20 मिनिट्स पास्ट 11 आवर हँड कशावर येईल आणि मिनिट हँड कशावर येईल? 4 मीटर. मीटर कुठे आलं? मिनिट हँड. मला पहिले सांग Minute. आवर हँड कशावर येईल? आवर हँड कशावर येईल? आवर हँड 4 वर. आवर हँड म्हणजे छोटावाला काटा 11. 11 वर येईल आणि मिनिट हँड 4. 4 वर येईल. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी कन्फ्यूज होऊ नका. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जो छोटावाला इथे तुम्हाला दिसतोय तो मेन आहे, मेन हँड आहे तो, त्याला बोलता आवर हँड. आणि जो मोठावाला आहे तो काय? मिनिट हँड. अजून एक हँड असतो त्याला सेकंड हँड बोलतात, ते आपल्याला नेक्स्ट बघायचंय. ओके. कळालं सगळ्यांना? फर्स्ट 2 क्वेश्चन्स कळाले. आता थर्ड क्वेश्चन कडे जाऊया आपण. आता आपल्याला इथे वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. ओके. ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते. बघा काय सांगितलंय. इफ अ बस दॅट लिव्स नाशिक ॲट 5 o'clock in the morning reaches Pune at that same time at 10:30 in the morning, how long does the journey take? बघा काय सांगितलंय. एक जी बस आहे ती नाशिकहून किती वाजता निघाली? सकाळी 5 वाजता निघाली. ओके. आणि ती पुण्याला कधी पोहोचते? त्याच दिवशी सकाळी 10:30ला पोहोचते, म्हणजे 10:30ला पोहोचते. ओके. तर किती त्यांना तास, किती प्रवासाला किती वेळ लागला ते आपल्याला काढायचंय. ओके. समजलं सगळ्यांना क्वेश्चन? सकाळी 5 वाजता, सकाळी 5 o'clockला ती बस निघाली नाशिकहून आणि पुण्याला कधी पोहोचली? 10:30ला. मग आपल्याला किती तास त्यांना ट्रॅव्हलिंग मध्ये लागला ते आपल्याला काउंट करायचंय. सगळ्यांना क्वेश्चन कळाला का? क्वेश्चन कळाला सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस, आन्सर इज 5 hour and 30 minutes. व्हेरी गुड. तर बघा कसं सॉल्व्ह करणार आहे तुम्ही, बोर्डकडे लक्ष द्या. पहिले काय करायचंय? एक टेबल तयार करून घ्यायचंय आवर अँड मिनिटचा. ओके. इथे येणार हवर्स आणि इथे येणार मिनिट. ओके. ओके. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला?
व्हॅल्यू पुट करायचं. तर पहिले काय करायचं आपल्याला, किती वाजता पोहोचली पुण्याला ती बस, 10:30ला. ओके, 10 hours, 10:30 म्हणजे काय येणार, 10:30 म्हणजे काय ना 10 hours आणि 30 minutes. ओके, 10 hours 30 minutes. ओके, आणि किती वाजता निघाली होती, 5 o'clockला. 5 o'clockला म्हणजे काय, 5 hours and 0 minutes. ओके, आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्ट करणार ना, किती टाइम लागला, पोचलेला टाइम, पोचलो आपण त्या टायमाला आणि निघालो त्या टायमाला, तर दोघांमध्ये सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला करेक्ट आन्सर मिळेल. ओके, तर 0 0 0, 3 मधून 0 कॅन्सल झाले, 0. आता इथे 10 येणार आणि इथे 0 येणार, मग 10 मधून 5 गेले, 5. सॉरी, इथे 3 येणार होतं, एक मिनिट, 3 प्लस 0, 3 मायनस 0 0, आणि इथे काय येणार 5. तर किती टाइम लागला, 5 hours and 30 minutes. कळालं सगळ्यांना, 5 hours and 30 minutes लागले. ओके, तुम्हाला फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचंय. द 5 hours and 30 minutes, it takes 5 hours 30 minutes journey. ओके, नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा. A play that was start at 9:15 at night was delayed by half an hour because of a power outage. What time did the play start? बघा, तर जे नाटक होतं ते रात्री 9:15 ला काय होणार होतं, स्टार्ट होणार होतं. 9:15 ला स्टार्ट होणार होतं, पण त्यांच्यामध्ये काय थोडासा उशीर झाला, अर्धा तास उशिरा ते हाफ आवर उशिरा स्टार्ट झालं. तर त्यांनी सांगितलंय, विचारलंय की ते किती वाजता नक्की चालू झालं. ओके, तर काय करणार आपण इथे, आपण ऍडिशन करणार ना. बघा काय करणार आपण, बघा बोर्ड कडे, कधी स्टार्ट, पहिले लिहायचं प्ले स्टार्ट, प्ले स्टार्ट टाइम, प्ले कधी स्टार्ट झाला, टाइम त्याचा लिहायचा. कधी स्टार्ट झाला प्ले, 9, किती वाजता स्टार्ट होणार होता, 9:15 ला. ओके, 9:15 ला स्टार्ट होणार होता. आणि कधी स्टार्ट झाला प्ले, प्ले डिले झाला म्हणजे थोडा उशिरा चालू झाला, डिले बाय किती, 30 मिनिट्स डिले झाला. ओके, मग आपण काय करणार, ऍड करणार, म्हणजे आपल्याला कळेल की एक्झॅक्ट किती वाजता तो, एक्झॅक्ट टाइम कळेल आपल्याला प्लेचा, किती वाजता तो स्टार्ट झाला. ओके, मग आपण काय करणार, इथे ऍडिशन करणार, 5 + 0 5, 4 and 9. मग किती वाजता तो झाला स्टार्ट, 9:45 ला काय झाला, प्ले स्टार्ट झाला. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय. If a train leaves Mumbai at 10:15 at a night, okay, and reaches the Nagpur at 1:40 the next afternoon, so how long does the journey take? बघा काय सांगितलंय, मुंबईहून रात्री 10:15 ला, 10:15 काय रेल्वे निघाली, तर ती दुसऱ्या दिवशी कुठे किती वाजता पोहोचते, नागपूरला 1:40 1:40 ला पोहोचते. तर त्यांनी विचारलं किती त्यांना किती वेळ लागला. बघा रात्री निघते ती आणि दुसऱ्या दिवशी 1:40 ला काय दुपारी पोहोचते, दुपारी. तर आपल्याला टाइम काढायचा आहे. तर पहिले आपण काय करणार, फर्स्ट डेचा टाइम काढायचा आपण. ओके, फर्स्ट डे. आता फर्स्ट डेचा आपण टाइम कसा काढणार बघा. फर्स्ट डे आपल्या पूर्ण डे मध्ये किती आवर्स असतात, पूर्ण डे मध्ये किती आवर्स असतात, 24 आवर्स असतात ना. किती असतात, 24 आवर्स असतात. ओके, तर पहिले काय करायचं आपण, 24 आवर्स मधून काय करायचंय, किती टाइम, कधी निघते ट्रेन, 10:15 ला. 10:15 म्हणजेच काय, जर तुम्ही 24 आवर्स मध्ये लिहिलं, 10:15 ला कसं लिहिणार, 24 आवर्स मध्ये. 12 नंतर काय येणार 24 आवर्स मध्ये, 13 14 15 16 17
18, 19, 20, 21, 22. 22 येतात ना, मग 24 आवर्स मध्ये कसं लिहिणार? 10ला रात्रीचे 10 वाजतात तेव्हा 24 आवर्स मध्ये कसे लिहितात ते? 22 and 15 minutes. ओके, तर 22 and 15 minutes ला काय झाली? ती 22 hour 15 minutes ला तिथून ती ट्रेन निघाली. ओके, तर आपल्याला पहिले याच्यातनं कॅल्क्युलेट करायचं किती आन्सर येईल. बघा इथे येईल 60, कारण 1 मिनिटचं काय असतं? 1 आवरचं 60 मिनिट्स असतात. ओके, आणि इथे येणार 23 येणार. ओके, तर 60 मधून 15 गेले किती येतात? 45 आणि 1 आवर. 23 मध्ये 22 गेले 1 आवर. ओके, तर हे झालं 1 hour and 45. फर्स्ट डेचा झाला, रात्रीचा. ओके, आणि दुसऱ्या दिवशीचं काय येणार बघा? सेकंड डेचं परत तुम्ही केलं. सेकंड डेला बघा काय आपण ऍड करायचं त्याच्यामध्ये. सेकंड डेचं काय? आवर, मिनिट. आता सेकंड डेचे किती वाजता पोहोचते ती? 1:40ला. आता 1:40 म्हणजेच काय? 12 नंतर काय? 13 ना, 13:40. ओके, हे 24 आवर्स मध्ये घेतलेत. तर 0, 1 and 45 minutes त्याच्यामध्ये आपण ऍड केले हे 13 and 40. तर किती आन्सर झालाय बघा? 5, 8 and 14. ओके, किती झाले आन्सर? 14 hours and 85 minutes. आता हे 85 मिनिट्सलाच आपण कसं लिहिणार आहे? 85 मिनिट्स म्हणजे काय? 60 मिनिट्स प्लस 25 मिनिट्स. बरोबर, 85 म्हणजे काय? 60 मिनिट्स अँड 25 मिनिट्स. मग 60 मिनिट्स म्हणजेच काय? 1 hour. तो 1 hour याच्यामध्ये ऍड झाला. तर 1 hourचं काय झालं? 14 + 60 मिनिट्स म्हणजेच काय झालं? 15 मिनिट्स. काय झालं? 15 hours झाले. ओके, आणि 25 मिनिट्स झाले. कळालं सगळ्यांना? तर किती टाइम लागला ते ट्रेन पोचायला? 15 hours and 25 minutes. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थोडा नेटवर्कचा इश्यू झालेला. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का सांगा एकदा. स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके, तर बघा आता आपल्याला नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे, लर्निंग अबाउट द सेकंड. आपल्याला आता सेकंड बद्दल शिकायचंय. आतापर्यंत आपण आवर अँड मिनिट बद्दल शिकलो. ओके,
आता आपल्याला सेकंड बद्दल शिकायचंय. बघा इथे काय दिलंय, दिस क्लॉक, इथे एक क्लॉक दाखवलाय. दिस क्लॉक इज शोईंग 5 minutes past 3. या क्लॉक मध्ये जो तुम्हाला टाइम दिसतोय तो टाइम काय आहे बघा, थ्री थ्री वाजून थ्री थ्री ओ क्लॉक 3:05 असं झालंय ना. 5 मिनिट झाले 3 वाजून, म्हणजेच काय 5 minutes past 3. ही नो दिस बिकॉज ऑफ पोझिशन ऑफ द अवर अँड मिनिट हँड. तर हे आपल्याला कसं कळालं, ते आपलं जे पोझिशन आहे मिनिट हँडची आणि अवर हँडची त्याच्यावरून आपल्याला समजलं. देर इज अ अनदर हँड इन द पिक्चर इज कॉल्ड सेकंड हँड. तर या पिक्चर मध्ये अजून एक हँड आहे बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की अजून एक हँड आहे, त्याला बोलतात, हा बघा तिसरा वाला हँड आहे त्याला बोलतात सेकंड हँड. काय बोलतात, सेकंड हँड. दिस हँड मूव स्विफ्टली. तर हा काय करतो, तुम्हाला पटापट फिरताना दिसतो. दिसतो ना, तुम्ही बघितलं असेल आता पण तुम्ही वॉच मध्ये, क्लॉक मध्ये काय करा, बघा, लक्ष देऊन बघा, तुम्हाला एक जो काटा आहे जो सेकंड हँड आहे तो तुम्हाला पटापट फिरताना दिसेल. दिस द सेकंड इज व्हेरी स्मॉल युनिट यूज टू मेजर टाइम लेस दॅन अ मिनिट. ओके, हा जो सेकंड असतो हा मिनिट पेक्षा सुद्धा खूप छोटा असतो. ओके, आणि छोटस युनिट, एक छोटं मिनिटापेक्षा पण सुद्धा छोटं जे युनिट असतं ते आपल्याला मेजर करण्यासाठी आपण काय करतो, सेकंडचा यूज करतो. द फेस ऑफ द क्लॉक इज डिवायडेड, क्लॉक इज अ सर्कल, is divided into 60 equal parts. When the second hand moves one part, it takes a 1 second. When it completes one round of the clock face, it moves across all 60 parts. This takes 60 seconds. बघा काय सांगितलं इथे तुम्हाला, आपले जे घड्याळ आहे त्याचं जे सर्कल आहे त्याचे एकदम किती केलेले असतात पार्ट, 60 पार्ट्स केलेले असतात. किती पार्ट्स केलेले असतात, 60 पार्ट्स. तेव्हा सेकंड हँड काय करतो, एक घर पुढे जातो. 60 जो सेकंड हँड आहे तो एक पार्ट पुढे जातो, म्हणजे काय, तो एक सेकंड कंप्लीट करतो. तसं त्याने 60 पार्ट कंप्लीट केल्यानंतर आपण काय बोलणार, त्याला 60 सेकंड झाले. ओके, आता 60 सेकंड झाल्यावरच काय होतं, 1 मिनिट होतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, 60 सेकंड झाल्यानंतरच 1 मिनिट होतो. जसं 60 मिनिटचे 1 आवर होतो ना, तसं 60 सेकंडचं काय होतं, 1 मिनिट होतो. कळालं सगळ्यांना, 60 सेकंडचा 1 मिनिट होतो, सगळ्यांना कळालं. ओके, आता इथे आपल्याला बघा काय दिलंय, दिस क्लॉक इन द पिक्चर अबाउट द 5 मिनिट्स. आता तो वरचा जो पिक्चर आहे त्याचा आपण कसं टाइम सांगणार, काय टाइम सांगणार आपण त्याचं, कसं सांगणार बघा, काय सांगणार, 5 minutes and 50 seconds past 3. कसं सांगणार, 5 minutes and 50 seconds past 3 असं सांगायचंय. ओके, तसेच तुम्हाला नेक्स्ट इथे दिलंय बघा, या क्लॉक मध्ये कसं सांगितलंय बघा, 20 minutes 10 seconds and past 7. 10 seconds past 7 कळतंय सगळ्यांना कसं सांगायचं टाइम. 20 मिनिट्स पहिले काय करायचं, मिनिट सांगायचंय, 20 मिनिट झाले, नंतर सेकंड सांगायचं अँड 10 सेकंड, आणि नंतर सांगायचं past 7, जो आवर हँड कुठे आहे तो सांगायचा. आता इथे बघा कसं सांगणार तुम्ही, इथे तुम्ही सांगणार आता मिनिट हँड कुठे आहे तुमचा 3 वर आहे म्हणजे 15 मिनिट्स, अँड सेकंड हँड कुठे आहे तुमचा 40 वर, 8 वर आहे म्हणजे 40 सेकंड. ओके, आणि 10 past 10. कळालं सगळ्यांना कसं टाइम सांगायचं, सेकंड हँड असेल तेव्हा, सेकंड हँड असेल तेव्हा कसं सांगायचं टाइम, सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला याच्यामध्ये करायचंय प्रॉब्लेम सेट मध्ये. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना, माझा आवाज येतोय, माझा आवाज येतोय सगळ्यांना. ओके, त्याच्यानंतर बघा काय सांगितलं त्यांनी, सेकंड आर यूज ऑन व्हरायज ओकेजन सच एज मेजरिंग टेम्परेचर विथ अ थर्मोमीटर, मेजरिंग हार्ट बीट्स और टायमिंग अ रेस. बघा आता सेकंडचा जो यूज आहे तो कधी कधी होतो बघा, आपला ताप मोजताना. ओके, ताप मोजताना आपलं जे हे असतं थर्मामीटर त्याच्यामध्ये सेकंडचा यूज होतो. आपले जे हार्ट बीट्स आहेत, छाती हृदयाचे ठोके, ते मोजताना आपले हे होतात, सेकंडचा यूज होतो. आणि आपला टाइम मोजण्यासाठी रेस लावल्यानंतर तुम्ही बघा रेसिंग मध्ये सुद्धा सेकंडचा यूज होतो. ओके,
किती मिनिटामध्ये यांनी कव्हर केलं, किती सेकंदामध्ये, तेव्हा सुद्धा सेकंडचा यूज होतो. ओके, कळालं सगळ्यांना सेकंड बद्दल कळालं. 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड कळालं सगळ्यांना. 60 सेकंडचा 1 मिनिट होतो आणि 60 मिनिटचा 1 आवर होतो. आता त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, अँटी मेरिडियम अँड पोस्ट मेरिडियम. आता हे काय आपण बघूया. ओके, अँटी मेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम म्हणजे काय हे बघूया आपण. श्रीपती was sitting at home at night, tired. There were guests at home. They asked, "You must have worked very hard in the field today. How long were you working?" बघा, एक दिवशी जो श्रीपती आहे तो रात्री दमून एकटाच बसला होता त्याच्या घरी आणि त्याच्या घरी पाहुणे सुद्धा आले होते. तर त्यांनी त्याला विचारलं की आज शेतात खूपच काम झालंय वाटतं, किती वेळ होता तू शेतामध्ये, असं त्यांनी विचारलं. श्रीपती सेड, "आय वॉज इन द फील्ड फ्रॉम 6 o'clock to 8 o'clock." त्यांनी सांगितलं मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री म्हणजे 8 वाजेपर्यंत कुठे होतो, शेतातच होतो, असं त्यांनी सांगितलंय. समवन आस्क्ड, "यू आर दिस एंटायर इवन दो यू वेअर इन द फील्ड फॉर ओनली 2 hours?" मग म्हणजे कोणाला एखाद्याला वाटलं की सकाळी 6 ते त्याला वाटलं नंतर लगेच 8 वाजता तो घरी आला, सकाळच्याच 8 वाजता तो घरी आला, असं एखाद्याला वाटलं असेल. ओके, तर तो बोला की फक्त तू 2 तासातच जमला. तर श्रीपती, "No, no, I was in the field from 6 in the morning until at night, 8 at night." तर त्यांनी सांगितलं की नाही, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मी शेतावर होतो. "And now tell me how many hours I spent in the field." आता तुम्ही सांगा मला किती तास मी शेतावर होतो, असं त्यांनी सांगितलं. The guest had not understood what Shripati said at first. To avoid such a mistake, it has been internationally agreed that as the clock strikes 12 midnight, one day ends and the next day begins. From that moment on, the clock shows time for the next day. When 1 hour passes after 12 midnight, it is a 1 o'clock. After that, it is 2, 3, 4. बघा, आता मग मगाशी श्रीपती होता तो, तर त्याने डायरेक्ट सांगितलं की मी सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत होतो. मग तेव्हा त्यांच्या घरच्या पाहुण्यांना कळालं नाही की नक्की सकाळी 6 वाजल्यापासून सकाळच्याच 8 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं की रात्रीच्या 8 वाजेपर्यंत काम केलं. मग त्याच्यासाठी या अशा चुका होऊ नये म्हणून आपला आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय संकेतानुसार एक काय आहे, म्हणजे 12 वाजता एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू होतो असं मानतात. ओके, आता सकाळी बघा तुमचं रात्रीचे 12 तुम्ही घड्याळात बघितलं असेल 12 AM होतात होतात ना. आता बघा तुमचा काय चालू आहे, PM चालू आहे ना. PM म्हणजे संध्याकाळ झाली आणि आता बघा रात्रीचे जे 12 वाजतील ते AM चालू होईल, म्हणजे तो दुसरा दिवस चालू होईल. आणि जे उद्या तुमचे दुपारचे 12 PM होतील तो तो त्यांचा दुसरा टाइम चालू होईल. कळतंय सगळ्यांना. तर 12 नंतर दुसरा दिवस चालू होतो. ओके, तर रात्री 12 वाजून गेल्यानंतर 1 तास झाला की 1 वाजतो, मग नंतर 2, 3 असे वाजतात. ओके, मग नंतर दुपारचे 12 वाजतात. ओके, आणि मग दुपारचे 12 वाजल्यानंतर परत 1, 2, 3 असे वाजतात. ओके, मग द टाइम बिफोर 12 noon इज स्टार्टेड इज कॉल्ड अँटी मेरिडियम. तर दुपारच्या 12 वाजायच्या आधीची वेळ असते ना त्याला आपण काय बोलतात, अँटी मेरिडियम म्हणजे AM. AM चा पूर्ण फुल फॉर्म काय, अँटी मेरिडियम. म्हणजे दुपारच्या 12च्या आधी जो टाइम असतो ते आपण AM मध्ये मोजतो ना, सकाळी 8 AM, 7 AM, 6 AM, तर त्याला बोलतात अँटी मेरिडियम AM. आणि 12च्या नंतर जो असतो तो काय असतो, पोस्ट मेरिडियम म्हणजे PM. कळालं सगळ्यांना. दिस मेथड ऑफ मेजरिंग टाइम इज कॉल्ड 12 hour क्लॉक. तर अशाच टाइम मेजर करण्याच्या पद्धतीला काय बोलतात, 12 hour क्लॉक असं म्हणतात. ओके, श्रीपती वॉज इन द फील्ड फ्रॉम 6 AM to 8 PM म्हणजे तो किती तास होता शेतावर, 14 hours होता. कळालं सगळ्यांना. PM आणि AM बद्दल सगळ्यांना माहितच आहे, PM आणि AM फक्त त्यांनी एकदम डिटेल मध्ये सांगितलंय. सगळ्यांना कळालं. AM म्हणजे काय, अँटी मेरिडियम म्हणजे सकाळी दुपारच्या 12 वाजायच्या आधीचा काळ. ओके, आणि दुपारच्या 12 नंतरचा जो काळ असतो तो काय असतो, PM असतो, त्याला बोलतात पोस्ट मेरिडियम. कळालं सगळ्यांना. त्याच्यानंतर काय दिलंय बघा, द 24 hour क्लॉक. आता 24 hour
अवरचा क्लॉक मोबाईल मध्ये बघितला असेल सगळ्यांनी 24 ते जर तुम्ही टाइम वगैरे सेट करता त्याच्यामध्ये तुम्हाला विचारता की 24 अवरचा क्लॉक ठेवायचा की 12 अवरचा क्लॉक ठेवायचा असं बघितलं असेल सगळ्यांनी बघितलं असेल ना 24 अवरचा क्लॉक म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये जेव्हा तुमचे सकाळचे 12 वाजतात ना दुपारचे त्याच्यानंतर टाइम कसा सुरू होतो 12 नंतर 13 14 15 16 असा तो डायरेक्ट सिरियली 24 पर्यंत जातो आणि जर 12 अवरचा असेल तर तो कसा होणार 12 नंतर 1 o'clock 2 o'clock 3 o'clock कळालं सगळ्यांना कळतंय सगळ्यांना 24 अवर क्लॉक बद्दल कळालं का सगळ्यांना तुमच्या मोबाईल मध्ये बघा कधी कधी 24 अवरचा क्लॉक तुम्ही जर केला हे तर त्याच्यामध्ये टाइम कसा दिसेल तुम्हाला दुपारचे 12 o'clock झाले तर 1 वाजल्यानंतर तुम्हाला 1 o'clock 1 o'clock नाही दाखवणार तुम्हाला तुम्हाला दाखवणार 13 o'clock मग नंतर 2 वाजता तुम्हाला दाखवणार 14 o'clock हा झाला 24 अवर क्लॉक वाला ओके आणि 12 अवर क्लॉक सेटिंग केला तुम्ही तर तुम्हाला कसं दाखवेल 12 o'clock नंतर 1 PM दाखवेल कळालं सगळ्यांना कळालं का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा बघा खाली एक टेबल दिलेला आहे त्या टेबल वरून तुम्हाला लगेच कळेल बघा इथे बघा आता इथे 12 अवर क्लॉक दाखवलाय आणि साईडला 24 अवर क्लॉक दाखवलाय आता बघा सकाळ किती वाजलेत बघा 5 minutes past 12 midnight ओके किती झालेत रात्रीचे 12 वाजून 5 मिनिटं झालेत ओके तर कसं दाखवलंय बघा त्यांनी सकाळी कसं दाखवलंय म्हणजे 12 अवर क्लॉक मध्ये कसं दाखवलंय बघा 05 AM दाखवलंय ओके आणि इथे बघा कसं दाखवलंय दिसतंय तुम्हाला डिफरन्स दिसतोय आता इथे काय दिलं 20 minutes past 1 ड्युरिंग नाईट टाइम आता रात्रीचं 1 वाजून 20 मिनिट झालंय तर इथे काय येणार 1:20 AM AM दाखवलंय यांनी इथे दाखवलंय डायरेक्ट टाइम दाखवलंय 1:20 AM PM नसतं याच्यामध्ये 24 अवर मध्ये ओके 12 अवर मध्ये AM PM दाखवतात कळालं सगळ्यांना बघा इथं काय झालं 55 minutes past 6 in the morning आता 6 वाजून 55 मिनिटं झाले 6 वाजून 55 मिनिट झाले तर इथे AM दाखवलंय इथे डायरेक्ट दाखवलंय ओके कळतंय सगळ्यांना आता नंतर बघा इथे तुम्हाला दिसेल आता इथे दिलंय तुम्हाला बघ 20 minutes past 1 इन द आफ्टरनून आता दुपारच्या 12 नंतर किती झालेत म्हणजे दुपारच्या 12 नंतर बघा 1 वाजून 20 मिनिट झालंय ओके तर आपण 12 अवर्स मध्ये कसं लिहिणार 1:20 PM लिहिणार ओके कारण पोस्ट मेरिडियम 12 दुपारच्या 12 नंतर कुठलं असतं PM असतं ना असं आपण लिहिलं 12 अवर क्लॉक मध्ये पण आता 24 अवर क्लॉक मध्ये काय लिहिणार 12 नंतर काय येतं 13 काय लिहिलं त्यांनी 20 30 मिनिट 30 hour 20 minutes कळालं सगळ्यांना कळालं का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा मग त्याच्यावरच तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे ती तुम्हाला सॉल्व्ह करायची बघा आता इथे बघा कोण सांगणार कसं फर्स्ट क्वेश्चन बघा द टाइम बिलो गिवन बाय द 12 अवर क्लॉक तुम्हाला 12 अवर क्लॉक नुसार हा टाइम दिलेला आहे तर तुम्हाला 24 अवर क्लॉक लिहायचंय ओके बघा फर्स्ट काय टाइम दिलाय 30 minutes past 10 इन द मॉर्निंग 30 minutes past 10 इन द मॉर्निंग म्हणजे काय येणार 30 minutes इन past 10 म्हणजे 10 वाजून 30 मिनिट झालेलं आहे सकाळी AM हे झालंय 12 अवर क्लॉकने झालंय आणि आपण मग 24 अवरनी कसं लिहिणार याला 10:30 कळालं सगळ्यांना कळालं का मॉर्निंगचा दिलेला आहे मॉर्निंगच्या याच्यात चेंज नाही होणार आफ्टरनूनच्या याच्यात चेंज होणार बघा आता इथे आफ्टरनूनचं दिलंय 20 minutes past 1 इन द आफ्टरनून 20 minutes past 1 इन द आफ्टरनून काय दिलंय 20 minutes past 1 इन द आफ्टरनून म्हणजे 1 o'clock आणि 20 minutes आफ्टरनून म्हणजे PM ओके हे झालं 12 अवर क्लॉकचं आता याला आपण 24 अवर क्लॉक मध्ये कसं ना आता 12 दुपारचं आहे म्हणजे दुपारी 12 नंतर काय होणार 12 नंतर 13 होणार मग 13:20 कळालं सगळ्यांना कळालं का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा
ओके. आणि आता इथे बघा एक इव्हिनिंगचं दिलेलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. इव्हिनिंगचं काय आहे बघा, 40 minutes past 5. 40 minutes past 5 इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग 40 minutes past 5 म्हणजे 5 o'clock 5:40 PM झालंय इन द इव्हिनिंग मध्ये. आता 12 नंतर बघा 5 o'clock पर्यंत किती होणार, 13 14 15 16 17. 17 clock होणार. मग 17 hour and 40 minutes हे झाले 24 hourनी. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल? तसंच मॅच द फॉलोइंग सुद्धा आहे. ते मॅच द फॉलोइंग सुद्धा तुम्हाला काय करायचंय, घरी सॉल्व्ह करायचंय. आता बघा 9-10 AM. तर AM म्हणजे सकाळी, 12च्या आधी आहे, मग तो 9-10 तसंच राहील. आता 2:10 आलाय म्हणजे 12 नंतर. 12 नंतर काय, 13-14. मग 14-10 येणार. ओके. 5:25 17:25 येणार. 11:10 काय येणार, 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. 23:10 येणार. कळतंय सगळ्यांना? येस, कळालं सगळ्यांना? ओके. तर कळालं तुम्हाला? तर तुम्हाला आज होमवर्क मध्ये काय करायचंय, प्रॉब्लेम सेट 43 आणि 44 कम्प्लीट करायचंय. ओके. आणि जो नंतर जे वर्ड प्रॉब्लेम सेट 45 प्रॉब्लेम सेट ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये सॉल्व्ह करूया. ओके. तर कोणाला काही डाऊट प्रॉब्लेम सेट 43 आणि 44 मध्ये? सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल? सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. क्लॉकच आहे. टाइम तर सगळ्यांना ओळखता येतात, सगळ्यांना टाइम मेजर करता येतात. ओके. मग तुम्ही सॉल्व्ह करायचंय घरी. ओके. सगळ्यांनी सॉल्व्ह करून काय करायचंय, होमवर्क गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचा आहे. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये जो राहिलेला पार्ट आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. चला क्लास लेफ्ट करा पटकन. क्लास लेफ्ट करायचा आहे.